विधानसभेत पराभूत झाल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे यांना विधान परिषदेवर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ताकद दिली. मात्र वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर इतरांसाठी ऍक्टिव्ह होऊनही फडणवीसांनी आमदार शिंदे यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. रात्री 9 वाजेपर्यंत फडणवीसांचे एक्स व फेसबुकवर आमदार शिंदेंबाबत शुभेच्छा न दिल्याने चर्चा वाढली. मात्र फडणवीसांनी कदाचित फोन करून किंवा थेट मुंबईहून माणूस पाठवून आमदार शिंदेंना शुभेच्छा दिल्या असाव्यात, अशी ही शक्यता आहे. मात्र खरंच फडणवीसांनी त्यांचे लाडके आमदार राम शिंदे यांना कशा शुभेच्छा दिल्या की दिल्याच नाहीत याचा खुलासा होऊ शकला नाही. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळेच विधानसभेत नवख्या असणाऱ्या रोहित पवारांकडून पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन आपल्या मैत्रीची झलक नगरकरांना दाखवली होती. आमदार शिंदे यांना कायम बळ देण्याचे काम फडणवीसांनी केले. आमदार शिंदे यांचा काल सोमवारी वाढदिवस होता. फडणवीस हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. अगदी भल्या सकाळपासून ते एक्स व फेसबुकवर पोस्ट शेअर करत असतात. आपल्या सहकाऱ्यांचे वाढदिवस व इतर शुभप्रसंगी ते शुभेच्छा देत असतात. आमदार शिंदे यांनाही फडणवीस शुभेच्छा देतील अशी आशा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना होती. मात्र तसे रात्री उशिरापर्यंत झाले नाही. फडणवीसांनी आपल्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरुवातीला ज्योती आदित्य शिंदे, त्यानंतर समीर पुणावर, डॉक्टर अशोक उईके, नामदेव ससाणे, अब्दुल सत्तार या आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र अगदी जवळचे सहकारी असणारे आमदार राम शिंदे यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देणे कदाचित विसरले. कदाचित फडणवीस यांनी आमदार शिंदे यांना स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या असाव्यात किंवा थेट बुकेही पाठवला असावा. मात्र सोशल मीडियावर शुभेच्छाची पोस्ट न दिसल्याने कार्यकर्ते व काही प्रमाणात विरोधकांनीही या गोष्टीची दबक्या आवाजात चर्चा केली. फडणवीसांनी शुभेच्छा का दिल्या नसाव्यात याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. लोकसभेला 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे नियोजन महायुतीने केले आहे. त्यामुळेच भाजपसोबत शिंदे गट व अजित पवार गटाला सहभागी करून भाजपने सुपीक वातावरण निर्मिती केली आहे. एकेका जागेसाठी भाजप कित्येक फासे टाकत आपल्याकडे वातावरण फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये मात्र अजूनही आलबेल दिसत नाही. किंगमेकर असलेल्या विखे गटासोबत शिंदे यांनी सरळ सरळ 2 हात करणे सुरू ठेवले आहे. शिवाय खासदार सुजय विखे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असतानाही मध्यंतरी राम शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा थेट खुलेआम बोलून दाखवली होती. एकाच पक्षात असूनही विखेंसोबत समेट न करता लंके व कोल्हे या विखे विरोधकासोबत राम शिंदे अनेकदा दिसले आहेत. या सर्व प्रकारामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज झाले असावेत अशी शंका काहींनी व्यक्त केली. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा जिंकण्याचा प्लॅन महायुतीने केला आहे. प्रत्येक जागेवर स्वतः फडणवीसांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार असलेल्या विखेंच्या विरोधात जाईल असे कोणतेही पाऊल फडणवीस उचलत नसावेत. त्यामुळे कदाचित फडणवीसांनी शिंदे यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देणे टाळले असावे. मात्र त्याउलट फडणवीसांनी थेट स्वतः फोन करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असाव्यात. शुभेच्छा दिल्या किंवा दिल्या नाहीत हा जरतरचा विषय असला तरी काल आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तो चांगलाच चर्चेत आला. नगर दक्षिणेत महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाच हा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी स्वतः फडणवीस काही दिवसांनी नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी नगर भाजपमध्ये नक्की समझोता होईल. मात्र तोपर्यंत विखे व शिंदे यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध लोकांना दिसेल. अशा सोशल मीडियावर शुभेच्छा देणे फडणवीसांनी टाळले असावे अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात लोकसभेचा उमेदवार कोण व विखे व शिंदे हे शीतयुद्ध संपेल का हे कळेलच. मात्र तोपर्यंत भाजप ताकही फुंकून पिणे पसंत करेल हे मात्र नक्की.